नमस्कार मित्रांनो, मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्रेकआउट स्ट्रॅटेजीच्या मदतीने कशा पद्धतीने ट्रेड करायचे आणि स्टॉक जे आहेत ते स्विंग ट्रेडसाठी शोधायचे। हा जो व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच आहे। या व्हिडिओमध्ये डिस्कस केले जाणारे कोणतेही स्टॉक मी बाय किंवा सेलसाठी रिकमेंड करत नाही। फक्त एक ती स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही स्वतः ट्रेड घेऊ शकता हे आपण इथे शिकून घेणार आहे। जे काही पण तुम्ही पुढचे ट्रेड घेणार ते प्रॉपर सगळं ॲनालाइज करून, फंडामेंटल चेक करून, रिस्क रिवॉर्ड जो आहे तो सगळा चेक करून मगच ट्रेड घ्यायचा आहे। त्या व्यतिरिक्त कुठल्याही स्टॉकला परचेस करायचं नाही आणि मी सुद्धा रिकमेंड करत नाही। तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया आपल्या स्क्रीनवर आणि तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तुम्ही ते स्टॉक जे आहे ते शोधू शकता। तर सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायचं आहे। या वेबसाईटचं नाव आहे चार्ट लिंक। ठीक आहे, या वेबसाईटबद्दल मी ऑलरेडी याच्या आधी जो व्हिडिओ आला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे। जे टॉप 3 टूल्सचा व्हिडिओ मी टाकला होता त्यामध्ये ह्या टूलबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे। तर तुम्हाला या वेबसाईटला येऊन जायचं आहे। या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले तर ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला बघायचे आहेत ब्रेकआउट स्टॉक। आता ब्रेकआउट स्टॉक जे आहे ते शोधण्यासाठी इथे तुमच्याकडे ऑप्शन जे आहे काही स्क्रीनर जे आहेत या वेबसाईटने ऑलरेडी रेडी करून ठेवलेत। त्याच स्क्रीनरच्या मदतीने आपण काही स्टॉक जे आहेत ते बघणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पोटेन्शियल ब्रेकआउट किंवा शॉर्ट टर्म ब्रेकआउट असा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे दिसून येईल। त्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्ही इथे चार्ट लिंकला आलात, इथे स्क्रीन्समध्ये जा। स्क्रीन्समध्ये आल्यानंतर मग तुम्हाला इथे शॉर्ट टर्म ब्रेकआउट जो आहे टॉप लेवलमध्ये तुम्हाला तो ब्रेकआउटचा स्क्रीनर भेटेल। त्या स्क्रीनरला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला असे बरेचसे स्टॉक जे आहे ज्यांच्यामध्ये ब्रेकआउट होतोय असे स्टॉक तुम्हाला इथे दिसून येतील। आता हे जे स्टॉक आहे हे स्टॉक इथे आल्यानंतर या स्टॉकला तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा इथे वरती कॉपीचा ऑप्शन आहे, कॉपीवर क्लिक करा, सिम्बॉल्सवर क्लिक करा। सिम्बॉल्स क्लिक झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे कुठे, डायरेक्ट तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये। ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आलात, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला वॉचलिस्ट जी आहे त्याची बनवून घ्यायची। एक जे सगळे जे स्टॉक्स असतील किंवा मी याच्या आधी सांगितलं पण त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कसे ते वॉचलिस्टचे स्टॉक्स जे आहे ते इथे ॲड करून घ्यायचे। ते ॲड करून झाले। आता जे काही पण आपले स्टॉक्स आहेत ना ते आपण 3 अशा स्ट्रॅटेजी आहेत, याच ब्रेकआउटमधले 3 असे महत्त्वाचे पॉईंट आहेत। त्या महत्त्वाच्या पॉईंटच्या बेसवर आपण हे जे स्टॉक आहे ते कशा पद्धतीने निवडतो हे तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले बघा काय आहे की नॉर्मली मार्केट जे आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आता इथे जर आपण बघितलं की चार्ट जो पॅटर्न आहे, आता समजा हे एक लाईन आहे, ठीक आहे। आता इथे काय होतं आहे की इथे ही एक आपण लाईन ड्रॉ करून दिली। ह्याच्यामध्ये नॉर्मली ब्रेकआउट स्टॉक जे आहेत ना ते ब्रेकआउट स्टॉक तुमचे असे वर्क करतात। समजा एखादा स्टॉक असेल तो काही महिन्यांसाठी इकडे असा ड्रॉ करत असेल, फिरत असेल, मग एक काहीतरी वेळ येतो की त्याच्यामध्ये थोडासा ब्रेकआउट येतो, तो स्टॉक असा वर जातो। वर गेल्यानंतर तो स्टॉक परत, आता हा त्याचा जो आहे हा जो पॉईंट आहे त्याचा, समजा जो काही पण पॉईंट असेल हा त्याचा लाईफ हाय पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवरून थोडीशी प्रॉफिट बुकिंग होते, रिकव्हरी होते आणि तो जो स्टॉक आहे तो अशा पद्धतीने खाली यायला सुरुवात करतो। खाली येतो, खाली आल्यानंतर तो परत इथे काही दिवस फिरतो आणि काही दिवस फिरल्यानंतर तो स्टॉक परत त्याच्यामध्ये काहीतरी त्या कंपनीने चांगलं काही काम केलं असेल किंवा त्याने त्या कंपनीचे काहीतरी प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिटची ग्रोथ झाली असेल, म्हणजे त्यामध्ये कंपनीमध्ये काहीतरी ग्रोथ होते असं कळलं की जे बाकी बायर जे आहेत, बाहेरचे लोक जे आहेत आपल्यासारखे रिटेलर असतील, काही DII असतील, FII असतील, ते लोक जे आहेत ते स्टॉक विकत घ्यायला सुरुवात जे आहे ते करतात। आपण अजून इथे स्टॉक आपले जो 3 पॉईंट आहे त्या 3 पॉईंटमध्ये अजून हा स्टॉक जो आहे तो अजून आलेला नाही। मग आपण काय करतो, हा स्टॉक जोपर्यंत इथून असा फिरून वरती इथे सेम हा जो हाय
या हायपर्यंत येत नाही. या हायपर्यंत आला की आल्यानंतर कुठलाही स्टॉक लगेच ब्रेकआउट देत नाही. हा त्याचा 52 वीक हाय असू शकतो किंवा लाईफ टाईम हाय असू शकतो, कुठलाही तो हाय असू शकतो. हा जो पॉईंट आहे, मग जोपर्यंत तो ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत आपण तो स्टॉक जो आहे तो विकत घेत नाही. आता काय होतं की कधीही मोस्टली स्टॉक्समध्ये असं होतं की तो ब्रेकआउट जवळ आल्यानंतर थोडासा तो स्टॉक जो आहे तो कन्सॉलिडेट करतो आणि कन्सॉलिडेट करून मग तो स्टॉक जो आहे तो इथून असा पुढे वर जायला सुरुवात करतो. आता इथून जेव्हा तो ब्रेकआउट देतो, मग ब्रेकआउट दिल्यानंतर तो कुठेतरी अशा पद्धतीने पुढे जात असतो. आता हा जो ब्रेकआउट आहे, त्याचा ब्रेकआउट जर आपण बघितला तर हा त्याचा ब्रेकआउट पॉईंट आहे. एक वेळेस ह्या पॉईंटला त्या कंपनीने, त्या स्टॉकने इथपर्यंत आला, पण इथून आल्यानंतर काय झालं, काही लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली किंवा काही एखादी गोष्ट झाली आणि तो स्टॉक जो आहे तो स्टॉक खाली आला. काही महिन्यांपर्यंत तो स्टॉक इथे मध्ये, मी याचे एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवणार आहे. जे आत्ता ब्रेकआउट झालेले काही स्टॉक आहेत किंवा काही स्टॉक असे आहेत की ते त्या झोनमध्ये आहेत, असे मी काही स्टॉक डिस्कस करणार आहे. कुठल्याही बाय किंवा सेलचा रिकमेंडेशन नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ते झालं. त्याच्यानंतर आता काय होतं बघा, कधीही 3 गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपला पहिला रूलमध्ये काय बसला पाहिजे, तो जो स्टॉक आहे असा एक प्रकारे कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो त्याचा बनलेला असला पाहिजे. किंवा डायरेक्ट पण काही स्टॉक्स असतात की ते जास्त वेळ इथे कन्सोलिडेट न करता डायरेक्ट ब्रेकआउट देतात, तर ते आपल्याला बघायचं आहे. कप अँड हँडल पॅटर्न काय असतो, सिम्पली मी तुम्हाला सांगतो बघा. कप, नॉर्मली कप असा असतो, हा कप आहे बरोबर. आता ड्रॉइंगला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हा समजा कप आहे, तर ह्या इथे जर तुम्ही असा ड्रॉ केलं तर हा सेम टू सेम तसाच कप जो आहे इथे तुम्हाला बनताना दिसतो. आणि इथून मग तो स्टॉक जेव्हा इथून समजा तो स्टॉक जर ब्रेकआउट देत असेल तर ब्रेकआउट दिल्यानंतर चान्सेस असतात असे, जे आता याची कुठलीही 100% गॅरंटी नाही, चान्सेस असतात. ती एक स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीचा जो रूल आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आपण जेव्हा फॉलो करतो तर चान्सेस आहेत की तो स्टॉक तिथून वर जाऊ शकतो. आपण जेव्हाही स्टॉक घेतो, आपला महत्त्वाचा रूल काय आहे, स्टॉप लॉस लावणं आणि टार्गेट लावणं, हे आपलं एक कंपल्सरी रूल आहे. आणि तो आपण लावूनच कुठलाही स्टॉक विकत घेतो. आपण डायरेक्ट विकत घेऊन ठेवून देत नाही. आपला रूल आहे की आपण त्या गोष्टी फॉलो करतो. ते झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जे आता इथे जो हा ब्रेकआउट होतोय ना, हा जो इथे ब्रेकआउट होतोय, समजा हा ब्रेकआउटचा पॉईंट आहे. इथे जेव्हा ब्रेकआउट होतोय तर ब्रेकआउट होत असताना आता इथे बघा तुम्हाला ह्याच्या खाली व्हॅल्यूम कॅन्डल तुम्हाला इथे दिसतील. आता इथे तुम्हाला ह्या व्हॅल्यूम कॅन्डल दिसतील बघा. या आहेत व्हॅल्यूम कॅन्डल, ठीक आहे, या व्हॅल्यूम कॅन्डल आहेत. आता ह्या ज्या व्हॅल्यूम कॅन्डल आहेत, कोणताही जो स्टॉक असेल ना, कोणत्याही स्टॉकचं जेव्हा ब्रेकआउट होतं आहे त्या ब्रेकआउटमध्ये ती जी व्हॅल्यूमची कॅन्डल आहे, ती व्हॅल्यूमची कॅन्डल ही याच्या आधी, म्हणजे आता हे जी आता नॉर्मल ही बघा एक रेंज आहे त्या कॅन्डल्सची, तर ती जी कॅन्डल बनते समजा, ती कॅन्डल ही बाकी सगळ्या कॅन्डल्सपेक्षा ही मोठी असली पाहिजे. म्हणजे नॉर्मल जो कॅन्डल्सचा पॅटर्न आहे त्या कॅन्डल्सपेक्षा जास्त व्हॅल्यूम बनली. आता रेग्युलर व्हॅल्यूम किती आहे याची, जी काय पण व्हॅल्यूम असेल त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूम बनली. पहिली गोष्ट तुम्हाला ही बघा, पहिली तर तुम्ही पॅटर्न बघून घेतला. दुसरं तुम्हाला काय बघायचं आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे की ती कॅन्डल, ठीक आहे, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल तुमची त्या बाकी व्हॅल्यूम कॅन्डलपेक्षा मोठी असली पाहिजे. आता हे इंडिकेटर वगैरे कसे लावायचे, काय लावायचे, त्याच्यावर ट्रेडिंग व्ह्यूचा हा जो ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आयडिया येऊन जाईल, ते कॅन्डल कशा आल्या आहेत किंवा काय काय सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते. आता पहिली गोष्ट आपण काय बघितली, की हा जो आपला पॅटर्न बनला आहे, पहिले तर व्हॅल्यूम, आता समजा मी याला ही व्हॅल्यूमला इथे लावून देतो, ठीक आहे, एकदम सेंटरला बरोबर त्याच्या खाली व्हॅल्यूम बनली, जास्त व्हॅल्यूम बनली ह्याच्या आधीपेक्षा. आता जो ब्रेकआउट कॅन्डल आहे, ठीक आहे, ब्रेकआउटची जी कॅन्डल असेल, इथे जी ब्रेकआउटची कॅन्डल असेल, ती ब्रेकआउटची कॅन्डलसुद्धा एक पॉझिटिव्ह किंग कॅन्डल जी आहे ती इथे बनलेली आपल्याला दिसली पाहिजे. आता जेव्हा त्याने ब्रेकआउट केला, ठीक आहे,
ब्रेकआउट जेव्हा त्याने केला तर ब्रेकआउट समजा नॉर्मली एक छोटी कॅन्डल बनली, पण नॉर्मली जेव्हा व्हॅल्यूममध्ये जास्त जर ग्रोथ असेल तर चान्सेस आहे की ती जी ब्रेकआउट कॅन्डल आहे ती ब्रेकआउट कॅन्डल पण मोठी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये खालीवर जो आहे स्टॉक थोडासा जास्त प्रमाणात झालेला असेल. पण स्टॉक जेव्हा क्लोज होतोय त्या दिवशी, ठीक आहे, त्या दिवशी जेव्हा स्टॉक क्लोज होतोय तर तो ब्रेकआउटची जी ही लाईन आपण ड्रॉ केली, हा एक प्राईज आहे, ह्या प्राईजच्या अप्पर साईडला किंवा त्याच्या जवळपास जो आहे तो स्टॉक तिथे ब्रेकआउट केल्यानंतर त्याचा क्लोज व्हायला पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपण काय करू शकतो की काही दिवस, आता काय होईल परत काय होईल की इथे काही दिवस जे आहे, आता इथे हा नॉर्मल जो एक मोठी ब्रेकआउट कॅन्डल बनली, आता ही ब्रेकआउट कॅन्डल बनल्यानंतर पुढच्या चान्सेस आहे की पुढच्या 2-3 दिवसांसाठी एक छोट्या कॅन्डल बनतील अशा, ठीक आहे. ही एक छोटी कॅन्डल बनली, पुढे जाऊन अजून एक छोटी, आता ह्या ग्रीनच कॅन्डल असतील असं नाही आहे, त्या रेड कॅन्डल पण असू शकतात, ठीक आहे. आपण फक्त काय एक्झाम्पल म्हणून आता मी इथे एडिट करून असं तुम्हाला दाखवू पण शकतो, पण तो जास्त वेळ जाईल म्हणून आपण तिकडे एडिटिंगकडे लक्ष न घालवता आपल्या कामावर फोकस करू, ठीक आहे. हे झालं. आता ह्याच्याने काय होईल, काही दिवसांसाठी जो आहे तो स्टॉक असा कन्सॉलिडेट करतो आणि कन्सॉलिडेट केल्यानंतर आता ही एक रेड कॅन्डल बनली आहे. रेड कॅन्डल बनल्यानंतर जेव्हा परत हा जो झोन आहे, हा झोन थोडासा टाईट झोन असतो, या टाईट झोनला जेव्हा एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल ब्रेक करेल परत, समजा एक छोटीशी पॉझिटिव्ह कॅन्डल, याला आपण काय म्हणतो, ही जी रेड कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल एक प्रकारे आपण त्याला मदर कॅन्डल म्हणतो. मदर कॅन्डल म्हणजे याच्या आधीच्या दिवशी जो काही पण गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या दिवशी समजा व्हॅल्यूम, आता ही जी व्हॅल्यूम आहे, प्रॉफिट जेव्हा कुठला पण ब्रेकआउट होतो ना, तर ब्रेकआउट झाल्यानंतर खाली व्हॅल्यूम एकदम ड्राय झालेली असते, म्हणजे खूप कमी झालेली असते. एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दाखवेलच. तर ते जेव्हा होतं त्याच्यानंतर ब्रेकआउट जेव्हा होतो त्या मदर कॅन्डलच्या ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला मी दाखवतो. समजा मला जर आता हा जो ट्रेड आहे इथे जर मला हा स्टॉक घ्यायचा असेल तर मी बरोबर हा जो ह्याचा वरचा मदर कॅन्डलचा पॉईंट आहे, इथे मी माझी ऑर्डर जी आहे ती फॉरएव्हर ऑर्डर किंवा GTT ऑर्डर आपण ज्याला म्हणतो ती ऑर्डर ठेवून मी देईल, ऑर्डर एक्झिक्यूट करून मी ठेवून देईल. जेव्हा नेक्स्ट डेला ही जी मदर कॅन्डल आहे तिच्या ब्रेकआउट करेल हा स्टॉक, तेव्हा ऑटोमॅटिक माझा जो ऑर्डर आहे तो परचेस होऊन जाईल आणि पुढच्या काही दिवसांसाठी मी माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट जो आहे, जो काही पण असेल तो स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवून मी पुढे हा स्टॉक कुठल्या पद्धतीने कसा जातोय ते मी त्याला फॉलो करेल, ठीक आहे. तर परत एक शॉर्टकटमध्ये एक रिवाईज करून देतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, याला सगळं मी डिलीट करतो, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले एक गोष्ट सिंपल आणि सरळ लक्षात ठेवायची, आपला स्टॉक जो आहे तो प्रत्येक स्टॉक आपला एक अशा पद्धतीने छोटासा कप अँड हँडल बनलेला असला पाहिजे, किंवा काही स्टॉक असेही असतात की ते डायरेक्ट असे ब्रेकआउट देतात. खूप कमी असे स्टॉक असतात ते डायरेक्ट ब्रेकआउट देतील. हे झालं पहिलं. दुसरं काय की व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम एक्सपान्शन ब्रेकआउटच्या वेळेस, हा जो ब्रेकआउट आहे इथे, या ब्रेकआउटच्या वेळेस व्हॅल्यूम ही नॉर्मल जे आतापर्यंत बनलेली व्हॅल्यूम आहे त्याच्यापेक्षाही जास्त व्हॅल्यूम इथे बनलेली आपल्याला दिसली पाहिजे. तिसरं आपल्याला काय बघायचं आहे, हा जो ब्रेकआउट कॅन्डल इथे बनेल, ही ब्रेकआउट कॅन्डल पॉझिटिव्ह क्लोज व्हायला पाहिजे अप्पर साईडला. आता नॉर्मली त्याला मारुबुजू कॅन्डल किंवा असं काहीतरी म्हणतात, किंग कॅन्डल आपण शॉर्टकट करतो, बादशाह कॅन्डल येते की त्या बादशाह कॅन्डलमुळे आपल्याला मदत मिळते व्हॅल्यूममध्ये पण आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं की तो जो स्टॉक आहे तो कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, त्याच्यामध्ये किती स्ट्रॉंग आहे की नाही. स्ट्रॉंग असेल तर ती किंग कॅन्डल बनते, स्ट्रॉंग जर नसेल तर माझी फुद्दू कॅन्डल एवढीशी पिल्लू कॅन्डल बनेल, तर ती आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला पाहिजे बादशाह कॅन्डल. तर ती बादशाह कॅन्डल जी आहे ती बनलेली पाहिजे. ते झालं. ह्या तीनही गोष्टी जेव्हा आपल्या सगळ्या फायनल होतील त्याच्यानंतर मग आपण आपला जो ट्रेड आहे तो आपण एक्झिक्यूट करतो. आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला काही स्टॉक्स दाखवतो, त्या स्टॉक्सवर आपण डिस्कशन करूया. काही ऑलरेडी ब्रेकआउट झालेले एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, 2 असे एक्झाम्पल आहेत. ओके, तर हा एक पहिला स्टॉक आहे L&T फायनान्स. आता कप अँड हँडल जो आहे, कप अँड हँडल कधीही, आता जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवला तर नेहमीच कप असा बनेल असं नाही आहे. कप कधीकधी असाही बनतो. मग तो जरी असा बनला, या दोघांमधून दोन्हीही कप अँड हँडल पॅटर्न आहेत, हा असो किंवा हा असो,
दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. मग दोन पॅटर्न, हे दोन्ही पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचे. जसं तुम्हाला इथे दिसेल, इथे हा थोडासा जो उलटा कप आहे तो उलटा कप बनलेला आहे आणि तो कप जो आहे तो ब्रेकआउट करून तो पुढे गेलेला आहे. आता सगळ्यात पहिले तर हा जो इथे तुम्हाला मी दाखवून देतो, हा जो स्टॉक आहे L&T फायनान्स, हा जो सगळा झोन आहे, ज्या झोनमध्ये टाईट झोनमध्ये किंवा कन्सोलिडेशनमध्ये तो स्टॉक आहे, हा जेवढा जास्त असेल ना तेवढा आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे समजा हा कधीचा आहे, एक्झाम्पल घेऊया, इथे त्याने एक हाय मारला आहे कधी जुलै 2024मध्ये आणि ब्रेकआउट त्याने कधी दिला आहे जून 2025, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षाचा तो पिरियड आहे आणि त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये त्याने ब्रेकआउट देऊन तो स्टॉक वर गेलेला आहे. आता हे मी विकली कॅन्डल लावलेत कारण विकली कॅन्डलमध्येच नॉर्मली फर्स्ट ॲनालिसिस जे असतं ते आपण विकली कॅन्डलमध्ये करतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आपल्याला परचेस, जेव्हा आपण आपला ऑर्डर एक्झिक्यूट करतो, ती ऑर्डर जी आहे ते आपण डेली कॅन्डलवर करत असतो. ही तर मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, सगळ्यात पहिले बघाल तुम्ही इथे या ठिकाणी हा जो आहे त्याचा मागचा काही महिन्यांचा जो आहे तो, हा तर काही वर्षांचा आहे बघा, एकदम सगळ्यात मोठा जो आता इथे बघा तुम्ही, दोन गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटेल बघा. आता माझं परत लक्षात आलं की एक तर हा इथे एक छोटासा कप बनतोय, हा आहे 1 वर्षाचा. दुसरा बघा, बाप एकदम बाप कप, हा किती वर्षांचा आहे, हा डायरेक्ट तुमचा 2017, 17, 18, 19, 20, 21, 22, 7, 8, 9, 10 वर्षांचा कप आहे. अरे भाई साहब, एकदमच खतरनाकवाला सीन आहे. म्हणजे हा जो कप आहे, हा म्हणजे सगळ्यात बेस्ट हा जो पॅटर्न आहे, एवढा लॉंग जो सगळ्यात मोठा पॅटर्न बनलेला आहे, जेवढा मोठा पॅटर्न तेवढा स्ट्रॉंग पॅटर्न समजा. तर हा जो पॅटर्न आहे हा काही वर्षांचा आहे डायरेक्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर ह्याचा लाईफ टाईम हाय मला वाटतं, हा लाईफ टाईम हाय त्याचा आहे, मी इथे लाईन ड्रॉ करून ठेवलेत बघा, 198.35, म्हणजे 198 रुपये त्याने लाईफ टाईम हाय मारला. ठीक आहे. त्याच्यानंतर तो फिरून 2000 कितीमध्ये, 2024 जुलैला, ठीक आहे, इथे 2024 जुलैला तो इथे आला. इथे त्याने 2094, म्हणजे 2098 त्याचा हाय आहे, पण 2094ला येऊन थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली. परत त्याने ट्राय केलं वर यायचं, पण ते वर न जाता परत 188 वर, इथे बघा तुम्हाला इथे प्राईज दिसतील या साईडला, 188ला येऊन किंवा त्याच्यावरती अजून आहे 190च्या आसपास, 190ला येऊन त्याने परत, जेही लोक असे आहेत की त्यांनी इथे परचेस केलेलं आहे, समजा इथे जे कोणी पण बायर असतील, या झोनमध्ये ज्या बायर्सने परचेस केलेलं असेल ते लोक इथे आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग तर करतीलच. मग ती प्रॉफिट बुकिंग जी आहे ते आपल्याला इथे या काही वीकमध्ये, या महिन्यामध्ये, हा कुठला महिना आहे, ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर 2024मध्ये प्रॉफिट बुकिंग होताना दिसते. प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर काही महिने परत तो कन्सोलिडेट करतो, कन्सोलिडेट करून तो रिटर्न येतो आणि रिटर्न आल्यानंतर आता इथे तो आहे फायनली, पहिला जो त्याचा हा छोटावाला जो ब्रेकआउट होता तो ब्रेक केल्यानंतर बघा ही पॉझिटिव्ह कॅन्डल दिसते, बरोबर, पॉझिटिव्ह कॅन्डल बोललो मी, बादशाह कॅन्डल ब्रेकआउट केला, वर क्लोज झाली. त्याच्यानंतर थोडे 2 आठवडे परत इथे टाईमपास केल्यानंतर तिसरी परत ही जी कॅन्डल आहे, या तिसऱ्या वीकमध्ये त्याने ह्याच्या आधीचा जो ब्रेकआउट होता तो सुद्धा ब्रेकआउट केला आणि त्याचा लाईफ टाईम जो हाय आहे तो लाईफ टाईम हाय ब्रेक करून त्या वीकमध्ये ती कॅन्डलने अप्पर साईडला क्लोज जो आहे तो दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला व्हॅल्यूमसुद्धा, इथे जरी बघाल तुम्ही ही ग्रीन कॅन्डल, व्हॅल्यूमसुद्धा इथे आपल्याला चांगली दिसून येते. ते झाल्यानंतर बघा मी काय सांगितलं, जेव्हा तो स्टॉक ब्रेकआउट करतो, ब्रेकआउट केल्यानंतर थोडे काही दिवसांसाठी कन्सोलिडेशन होतं आणि कन्सोलिडेशन झाल्यानंतर मग एक कॅन्डल बनते बघा, ही एक रेड कॅन्डल बनली किंवा कुठलीही कॅन्डल असेल, जेव्हा एक पॉझिटिव्ह रेड कॅन्डल एक पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल क्रॉसओव्हर करते आणि वरच्या साईडला ब्रेकआउट होतो, तर तेव्हा आपण ही आता एक एक्झाम्पल समजा ही रेड मदर कॅन्डल आहे, या मदर कॅन्डलचा ब्रेकआउट झाला, मग इथे आपण वरच्या साईडला झूम करू का, एकदम झूम करतो, थांबा अजून झूम करून कळेल. ठीक आहे. आता ही रेड कॅन्डल आहे, रेड कॅन्डल. आता माझं काय झालं की मग मी इथे एक्झाम्पल बघितला की व्हॅल्यूम जे आहे ते बघा एकदम ड्राय, इथे जास्त होती, ठीक आहे, इथे कमी झाली
अजून इथे थोडीशी कमी झाली, कमी झाल्यानंतर इथे अजून थोडीशी कमी होताना दिसते. जेव्हा मी आता मला ऑर्डर एक्झिक्यूट करायचा आहे, मी जाईल डेली कॅन्डलवर. ठीक आहे, डेली कॅन्डलवर मी आलो. डेली कॅन्डलला आल्यानंतर आता बघा इथे ऑर्डर एक्झिक्युशनसाठी आपल्याला एक चांगला आयडिया जो आहे तो मिळून जाईल. इथे ब्रेकआउट बघा, ब्रेकआउट दाखवतो मी तुम्हाला. हे बघा नॉर्मल, हा पहिला ब्रेकआउट झाला. इथे बघा व्हॅल्यूम कमी आहे, इथे व्हॅल्यूम आली, ब्रेकआउट झाला, थोडासा कन्सोलिडेट केला काही दिवस, 8-10 दिवस, परत व्हॅल्यूम आली. व्हॅल्यूम आल्यानंतर परत ब्रेकआउट दिला. ती एक कॅन्डल चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनली आणि मग काही दिवस आता ब्रेकआउट जेव्हा होतो तर ब्रेकआउट झाल्यानंतर तो स्टॉक लगेच वरती नाही जात. ब्रेकआउट झाल्यानंतर तो 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिन्यापर्यंत थोडासा कन्सोलिडेट करतो. थोडी तिथे प्रॉफिट बुकिंग होते, काही लोक विकत घेतात नव्याने, काही लोक तिथे सेल करतात. अशा या सगळ्या गोष्टी या झोनमध्ये होत आहे बघा, या झोनमध्ये होताना दिसत आहे. ते सेम सगळ्या गोष्टी झाल्या. हां, तर ट्रेड कसं घ्यायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे की आता हा आपला चार्ट आहे. ठीक आहे, चार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्या कॅन्डल्स आहेत आपल्या रेग्युलर. ठीक आहे, इथे खाली व्हॅल्यूम कॅन्डल्स आहेत. ज्या ठिकाणी आत्तापर्यंतच्या व्हॅल्यूममध्ये सगळ्यात कमी व्हॅल्यूम आलेली असेल त्याच्यानंतर माझा फोकस त्या स्टॉकवर अजून जास्त होईल. आता इथे बघा, ब्रेकआउट झाल्यानंतर आत्तापर्यंत सगळ्यात कमी व्हॅल्यूम जी आहे ती मला इथे दिसते. मग आता माझं लक्ष राहील की इथून पुढे मला काय करायचं आहे, इथून पुढे मला याला बाय करायचं आहे. बाय मी कधी करेल, जेव्हा आता इथे व्हॅल्यूम ड्राय झाली, जेव्हा ही कॅन्डल जी आहे रेड कॅन्डल, या रेड कॅन्डलचा जेव्हा ब्रेकआउट होईल त्याच्यानंतर मी त्याला बाय करेल. ठीक आहे, आता समजा मी या ठिकाणी ऑर्डर लावून दिली माझी आणि मी सोडून दिलं की बाबा ठीक आहे, आता ती जेव्हा ब्रेकआउट होईल त्याच्यानंतरच मी त्याला, म्हणजे मी ऑर्डर लावून दिली. आता ऑटोमॅटिक सिस्टम जेव्हा त्या प्राईजला 201 रुपयाला जेव्हा तो स्टॉक येईल, ऑटोमॅटिक माझा परचेस जो आहे, बाय जो आहे होऊन जाईल. मला काय करायची गरज नाही. मग काही दिवस, नेक्स्ट डे आला, दुसऱ्या दिवशी काय नाही झालं, तिसरा दिवस आला, तिसऱ्या दिवशी लगेच माझा जो ऑर्डर आहे तो ऑर्डर माझा एक्झिक्यूट होऊन गेला. म्हणजे या प्राईजला माझ्या जो बाय केलेलं होतं मी, ते माझा परचेस जो आहे तो होऊन गेला आहे. नेक्स्ट काय, नेक्स्ट गेलो, परत दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह कॅन्डल, तिसऱ्या दिवस बघा डन, डायरेक्ट किती मोठा जंप मारला आहे, 4%चा. ठीक आहे, त्यानंतर परत नेक्स्ट डे परत अजून किती पर्सेंटची कॅन्डल आहे, 3%. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर फक्त मी किती दिवसांमध्ये, 3 दिवसामध्ये 7% माझं रिटर्न जे आहे इथे होऊन गेलं आहे. आता माझा प्लॅन काय असेल, माझा प्लॅन असेल की जसा 10% हिट होईल, बघा हा 4था दिवस, 5व्या दिवशी माझा 10% जो टार्गेट आहे तो 10% माझा टार्गेट हिट होऊन गेला. ठीक आहे, आता इथे मी काय करतो की माझा जर स्टॉप लॉस समजा मी लावलेला असेल, आता इथे मी ऑर्डर, आता तुम्हाला मी रिस्क रिवॉर्डचं थोडक्यात सांगून देतो. समजा एक्झाम्पल मी या ठिकाणी त्याला बाय केलं आहे, माझा स्टॉप लॉस कितीचा आहे, माझा स्टॉप लॉस आहे समजा ही ह्याची जी मदर कॅन्डलच्या पहिली जी छोटी कॅन्डल आहे तिथे एक 3.5% येतो आहे. तर मी 4% किंवा 3% तुम्ही तुमच्या हिशोबाने, मी युजली तर मी 2.5% ठेवतो, पण इथे थोडासा स्टॉप लॉस दिसतो आहे म्हणून मग मी काय केला की त्याला एक 4% जाण्यापेक्षा मी 3.5% ठेवून दिला. ठीक आहे, हा माझा स्टॉप लॉस आहे, 3.5% मी लूज करायला तयार आहे. माझा टार्गेट काय आहे, पहिला तर रेग्युलर मी असा एक फिक्स माझं थोडंसं मेंटली मी करून घेतलं की 10% तर पाहिजे, मग नंतर बाकीचं बघूया. ठीक आहे, मग जेव्हा आता माझा हा स्टॉप लॉस आहे, जेव्हा 50% माझा टार्गेट हिट होऊन जातो, 50% म्हणजे इथून किती, 5%. मग जेव्हा माझा 5% टार्गेट जो आहे इथे हिट झाला, तर मी काय करतो, या ठिकाणी समजा माझा 5% टार्गेट हिट झाला, हा माझा 5%चा टार्गेट हिट झाला. मग माझा हा जो स्टॉप लॉस इथे लावलेला असतो ना, तो स्टॉप लॉस लावून मी जी आपली रेग्युलर ज्या प्राईजवर मी परचेस केलं आहे, समजा मी 201 रुपयाला परचेस केलं आहे, तर मी त्याला 202 किंवा 203 रुपयेवरती स्टॉप लॉस लावून देतो. त्याने काय होतं की समजा तिथून तो खाली जरी आला आणि माझा स्टॉप लॉस जर हिट झाला तर माझं नुकसान नाही होणार. म्हणजे तो 5% जर तिथून खाली येतोय समजा परत, तर चान्सेस आहे की तो अजून खाली जाईल, मग त्या ट्रेडमध्ये मला थांबायचंच नाही. मग म्हणून मी काय करतो की माझा असा प्लॅन असतो की बाबा इथूनच
स्टॉप लॉस लावून देतो मी. इथून खाली गेला तर स्टॉप लॉस हिट होईल, नाही गेला वरती गेला तर मग फायदाच आहे. दुसरं त्याच्यानंतर काय होतं, जेव्हा 10% जर असं 3-4 दिवसामध्येच जर 10% हिट करून दिलं तर माझी 50 to 60% जी माझी क्वांटिटी असते, जेवढे पण मी समजा 1000 शेअर घेतलेले असतील, 500 मी लगेच प्रॉफिट, 500 म्हणजे 50% मी सेल करून प्रॉफिट बुक करून घेतो. पुढचे मी काही 4-5 दिवस अजून वेट करतो. समजा एक्झाम्पल हे बघा, परत एक अप्पर कॅन्डल बघा खाली आला, आता इथे थोडासा कन्सोलिडेट करतोय वाटतं हा बघा. एक 10 to 15% जर समजा कुठलाही स्टॉक जर धावला तर थोडासा 4-5 दिवस कन्सोलिडेट करतो आणि कन्सोलिडेट केल्यानंतर बघा परत तो वर जायला लागलाय. आता बघूया तो किती वर जातोय बघा. झालं आहे की नाही. असा करत तो शेवटी जर आपण इथे बघितला, आता बघा मी बाय कुठे गेला आहे त्याला आणि तो गेला आहे कुठे बघा, आहे की नाही. म्हणजे याने काय झालं की आपल्याला एकतर जो आपला टार्गेट आहे पण टार्गेटपेक्षा पण जास्त त्याने आपल्याला तिथून रिटर्न दिले. आता मी जर 50% बुक करून घेतले आणि इथून जर मला परत एक, आता मी एवढा वेळ तर मी थांबतच नाही कोणत्या स्टॉकमध्ये. समजा आता हा किती % रिटर्न आहे बघूया, एक एव्हरेज त्याचा 50% रिटर्न येतं. एवढे 50%पर्यंत माझ्यामध्ये पण पेशन्स नाही, मी पण माणूसच आहे, तर माझ्यामध्ये एवढे पेशन्स नाही. तर मी इथे जर याने 10% दिला, 10% वरून जर तो समजा परत एक 20% येऊन गेला, म्हणजे मी ही जी कॅन्डल आहे 20%ची, इथून मी निघून गेलो असतो. बाकीचे जे 50% उरलेले शेअर आहे ते विकून मी निघून गेलो असतो. बरोबर, असं ते आपण पूर्ण ट्रेड जो आहे आपला प्लॅन करू शकतो. अजून आता दुसरे काही स्टॉक आहे ते पण मी दाखवून देतो. आता हा एक ब्रेकआउट आहे, दुसरा अजून एक ब्रेकआउट स्टॉक आहे तो पण दाखवून देतो. आता हा अजून एक स्टॉक आहे ज्याच्यामध्ये सेम ब्रेकआउट झालेला आहे इयरली. खूपच मोठा ब्रेकआउट जो आहे तो इथे आपल्याला बनताना दिसतोय. 2000 हा पण 2017चा स्टॉक आहे. 3 आणि 5 आपल्या 8 वर्षाचा ब्रेकआउट जो आहे, एवढा लॉंग ब्रेकआउट जो आहे त्याने केलेला आहे. इथे एक वेळेस त्याने ट्राय केला होता पण इथे ब्रेकआउट न करता परत थोडासा रिव्हर्सल आला आहे आणि इथून जर तुम्ही परत बघितलं तर शेवटी त्याने या ठिकाणी ब्रेकआउट जो आहे तो दिलेला आपल्याला दिसतोय. आता जेव्हा इथून ब्रेकआउट दिल्यानंतर या स्टॉकने खूप जास्त रिटर्न जे आहे फक्त काही महिन्यामध्येच दिलेलं आहे. आता सेम टू सेम परत डेली कॅन्डल जे आहे, आपल्या डेली कॅन्डलवर जाऊया. डेली कॅन्डलला गेल्यानंतर आपली जी स्ट्रॅटेजी आहे, आता हा आहे एकतर किती वर्षाचा, हा 3 वर्षाचा एक वेळ आहे. 3 वर्षाचा ब्रेकआउट इथे करतोय आणि इथे करतोय 8 वर्षाचा ब्रेकआउट. तर सगळ्यात पहिले त्याने काय केलं आहे, 3 वर्षाचा ब्रेकआउट जो आहे तो इथे आपल्याला करताना दिसतो. इथे बघा व्हॅल्यूममध्ये एक्सपान्शन झालं, म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट झाली असेल, त्याच्यामुळेच लोकांनी त्याला विकत घ्यायला जी आहे त्याची सुरुवात जी आहे ती केलेली दिसून येते. आता बघा स्टॉक जेव्हा बाईंग झाली त्याच्यानंतर कन्सोलिडेशन झालं बघा, व्हॅल्यूम एकदम ड्राय झाली. हा एक चांगला पॉईंट होता की इथे बाय करता आलं असतं आणि त्याच्यानंतर परत जे आहे इथे व्हॅल्यूम एक्सपान्शन होताना आपल्याला दिसतंय. व्हॅल्यूम जशी वाढायला लागली म्हणजे लोकांचा इंटरेस्ट जो आहे त्या स्टॉकमध्ये वाढतोय असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय झालं बघूया. बघा एकदम दुसरी जी कॅन्डल आहे डन करून व्हॅल्यूम एक्सपान्शन बघा, व्हॅल्यूमची कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डल बघा आणि हे बघा आपला ब्रेकआउट. हा इयरली ब्रेकआउट आहे, 8 वर्षांचा सगळ्यात मोठा ब्रेकआउट झाला. एवढ्या मोठ्या व्हॅल्यूम म्हणजे रेग्युलर त्याची व्हॅल्यूम एवढी आहे, पण ज्या दिवशी त्याने ब्रेकआउट केलं त्या दिवशीची व्हॅल्यूम बघा किती जास्त आहे. ते झालं. त्याच्यानंतर मग काय झालं, व्हॅल्यूम इथे आपली कॅन्डल पण बघा, कॅन्डल पण पॉझिटिव्ह अपसाईडला जी आहे क्रॉस करून क्लोज झालेली आहे. व्हॅल्यूम पण चांगली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे थोडा परत अजून तिथे, आता इथे आपला वॉचलिस्टमध्ये हा जो स्टॉक आहे तो येऊन जायला पाहिजे. वॉचलिस्टमध्ये आला मग आपण काय करतो, टाईट झोन होईपर्यंत वाट बघतो. त्याचा ब्रेकआउट दिली, मदर कॅन्डलचा ब्रेकआउट दिला की आपण त्याला परचेस करतो. पहिला तर आपला आहे की ह्या ज्या व्हॅल्यूम आहे याच्यामध्ये कमी व्हॅल्यूम व्हायला पाहिजे. एकदम कमी जेव्हा व्हॅल्यूम होईल तेव्हा मी त्याला बाय करेल. बघा आता ह्या दिवशी काय झालं, हा जो दिवस होता, बॅक जर आपण ओके ठीक आहे, हा जो दिवस होता किती तारखेचा आहे, हा 14 ऑक्टोबर. 13 आणि 14 या 2 दिवशी जे आहे खूप कमी व्हॅल्यूम जे आहे रेग्युलर व्हॅल्यूमपेक्षा एकदम कमी व्हॅल्यूम आहे बघा.
झाली कमी. इथं कॅन्डल बघा केवढी छोटीशी दिसते. मग आता माझा टार्गेट काय असेल, जेव्हा ही कॅन्डल रेड कॅन्डल ब्रेक होईल त्याच्यानंतर मी बाय करेल. ब्रेक झाली, तिसऱ्या दिवशी ब्रेक झाली. तिसऱ्या दिवशी ब्रेक झाल्यानंतर मी माझी बायची ऑर्डर टाकली, एक्झिक्यूट झाली. एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण पुढे बघूया आता आपला स्टॉक जो आहे तो कुठे जातोय. ठीक आहे, बघा व्हॅल्यूम बघा पुढच्या आहे की नाही. आता याच्यामध्ये माझा जो टार्गेट आहे, किती आहे माझा टार्गेट? माझा टार्गेट आहे 10%. कुठे येतोय 10% माझा? पहिला तर माझा स्टॉप लॉस लावतो मी 4%चा. ठीक आहे, हा माझा 4%चा स्टॉप लॉस लागला. स्टॉप लॉस लागल्यानंतर माझा इथे 10%. बघा आता 10% दुसऱ्याच दिवशी माझा टार्गेट हिट झाला आहे. आता मी इथे काय करेल, 10% हिट झाला, वाटलं मला की बाबा एकदमच 2च दिवसामध्ये मला 10% भेटत आहे तर मी लगेच निघून जाईल. वाटलं तर मी थोडं वेट केलं, करेल. वेट जर केला तर अजून इथून वरती जो स्टॉक आहे तो कमीत कमी 30 ते 40 म्हणजे एकदम टॉपला जर बघितलं तर तो 60%च्या आसपास गेला आहे. पण आपण एक एव्हरेज जरी बघितलं तर 25 ते 30% रिटर्न जे आहे त्या स्टॉकने आपल्याला दिलेलं इथे दिसून येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जे ब्रेकआउट स्ट्रॅटेजी जे आपले आहे त्या ब्रेकआउट स्ट्रॅटेजीच्या मदतीने स्टॉक शोधू शकता. स्टेप बाय स्टेप सिम्पल एक प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आणि व्हिडिओ थोडासा खूपच जास्त मोठा झाला आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. एक एक गोष्ट एक्सप्लेन करणं महत्त्वाचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले तर ब्रेकआउट स्टॉक शोधायचे आहेत. त्या ब्रेकआउट स्टॉकमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे, जर तो स्टॉक ब्रेकआउट होत असेल तर चांगल्या व्हॅल्यूमने ब्रेकआउट झाला पाहिजे. ब्रेकआउट जर होतोय त्याच्यासोबत त्याची जी त्या दिवसाची क्लोजिंग कॅन्डल आहे ती पॉझिटिव्ह अपसाईडला क्लोज व्हायला पाहिजे आणि क्लोज झाली असेल तर त्या स्टॉकला आपण काही दिवसासाठी आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर मदर जी कॅन्डल 4-5 दिवसाची कन्सोलिडेट झाल्यानंतर मदर कॅन्डलची कोणती पण असेल ज्या दिवशी सगळ्यात कमी व्हॅल्यूम आहे त्या दिवसाची मदर कॅन्डल असं आपण एक्झाम्पल थोडक्यात तुम्ही घेऊ शकता. ज्या दिवशी झाली आणि त्या जेव्हा एकदम ड्राय झाली ना व्हॅल्यूम, बस त्या दिवशी तुम्ही विकत घेतलं तरी पण चालेल. तर असा थोडासा तुम्ही प्लॅन जो आहे थोडासा करू शकता. तर अशा पद्धतीने हा ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा आपला व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, खूपच मोठा व्हिडिओ झाला आहे, पण तो जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.